वास्तविक पाहताना कलियुगात ज्या वेळेला ही सुरुवात झाली त्यावेळेला आणि कसल्याही प्रकारचा वर्णभेद न पाळता सगळ्या यातीत जेते आणि संत महात्मे जन्माला आले. जरी त्यावेळेला यातीचा भेद असेल, कुणाला दर्शनाला जाता येत असेल किंवा नसेल, मला जास्त चर्चा करायची नाही, पण चोखोबारायाच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर प्राप्य पुण्यकृता लोका उषित्वा शाश्वती समाः शुचिनां श्रीमतांगे योगभ्रष्टो विजायते अथवा योगिनामेव कुले भवति धीमतां. चोखोबाराय होते. मग तुम्ही म्हणाल बा मग अशा हीन यातीत का जन्म घ्यावा लागतो? त्याचं कारण प्रारब्ध बलवत्तर असतं. नाभुंतं क्षीयते कर्म कल्पकोटिशतैः. मग तुम्ही म्हणाल बुवा मग चोखोबारायांना पांडुरंगाचं दर्शन कसं झालं? बरोबर आहे. पण एक सांगतो, नामदेव पायरीजवळ चोखोबाराय बसलेले आहेत आणि भगवान विटेवरून बाहेर आलेला आहे असा इतिहास आहे. आणि भगवंतानी काय केलं महाराज? दर्शन तर दिलंच, पण कृपा वरद हस्त डोक्यावर ठेवला. चोखोबारायची कृतकृत्यता झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणूनच चोखोबाराय आणि भगवंताचं वर्णन करू शकले. जरी कसे असतील, काही असतील, त्याप्रमाणे जे त्याने त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. पण हे संत महात्मे आणि कृतयुगापासून यांची सेवा चालत आलेली असते. त्याचं कारण भगवंताच्या सेवे वाचून दुसरं काहीच करायचं नाही. या लोकांचं प्रारब्ध अशा प्रकारचं नव्हे. एक सांगू, देव आणि संत यांच्यात काहीच फरक नसतो, नुसता नामाचा भेद आहे. त्याप्रमाणे जेते हे अवतार का घेतात तर अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजी. येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हण काळा. संत हे कृपाळू आहेत महाराज. तुम्ही म्हणाल देव ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ. 7व्या स्कंदात नारदाला युधिष्ठिराने असाच प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे. माझ्या लक्षात आलं म्हणून सांगायला बरं का. आता एवढं लक्षात येत नाही कारण भागवत सांगायचं मी सोडून दिलंय. युधिष्ठिराने असाच प्रश्न केलेला आहे की नारदा, शिशुपाल भगवंताचा आत्तेभाऊच आणि मी आत्तेभाऊच, त्याला मारलं आणि मला जिवंत ठेवलं कसं काय? त्यावेळेला प्रल्हादाचं चरित्र सांगितलं. सगळं भागवत इथं सांगत बसलो तर कीर्तन बाजूला रे. प्रल्हादाचं चरित्र, भगवान जस्यास तसा वागतो. महात्मे तसे नाहीत महाराज. महात्मे अर्भकाचे साठी पंते अति धरिली पाटी. भगवंताला विनवणी करतात. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूनिया. त्याचं कारण महात्म्यांचं अंतःकरण खूप असं कोवळ असतं. पै पायी काटा निहटे ती व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पोळीलाचे निजो. चुकलं तर सांगत नाही. खरंच ना, मला एखाद्या वेळ भ्रम होतो. मी तसं म्हणजे तुम्हाला मुद्दाम हिणवतो असं नाही, पण भ्रम होतो एखाद्या वेळेस, कारण आता वय झालेलं असल्यामुळं. पण तुम्हाला ऐका वाटतं म्हणून सांगायला लागलो. त्याप्रमाणे जे त्याने असणारं महात्मे अवताराला येतात आणि जगताचा उद्धार करतात. जगाच्या कल्याणा
परोपकारे हे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या हे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे देह कष्टविधी परोपकारे देह कष्टविधी परोपकारे देह कष्टविधी कलियुगात जर संत महात्मे अवताराला आले नसते तर आपण कुठं गेलो असतो. कपूय चरणा कपूयम योनिमापद्येरण श्वान योनिम वा सुकर योनिम वा काय जे असेल ते. आता इथून पुढं मला काय पुढचं लक्षात येईना, जाऊ दे. पण असं झालं असतं. पण संत हे तितके कृपाळू आहेत महाराज, आणि जगावर उपकार किती करतात. आता काही लोक म्हणतील महाराज काही सांगनात आणि काहीच होईना, बाकीचे लोक. पण संत किती कृपाळू असतात महाराज. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाचं कल्याण व्हावं म्हणून संत महात्मे, ज्ञानेश्वर महाराज, त्याच्यानंतर नाथ महाराज अवताराला आले. माऊलींची, मी नेहमी म्हणत असतो, माऊलींची भाषा म्हणजे कॉलेजच्या लेक्चररची भाषा आहे. बरोबर आहे ना. पण आमच्या नाथ महाराजांची भाषा म्हणजे 1, 2, 3, 4 शिकवणारी भाषा, खूप सोपी भाषा. नाथ महाराजांनी 2-2.5 वर्ष काशीला लावून नाथ भागवत लिहिलं. वापस आले, पैठणच्या लोकांकरता नाथ भागवत रोज सांगायचे. लोक येईनात म्हणून माझ्याजवळ नाही बरं का, त्यांनी म्हणायचं जेव्हा ऐकायला येईल त्याला वगराळभर साखर. स्वामी महाराजांच्या कीर्तनात आमच्या वडिलांनी लिहून ठेवलं म्हणून सांगतो. लोक त्या असेल, चला चहापुरती होईल, चला. चहा नव्हता त्यावेळेस, पण होईल चला. पण नाथांच्या लक्षात आलं, आपली खेड्यातली भाषा, मळ्याजवळ जर पाखराने खाल्लं, मालक पगार देईल का. त्यांच्या घरात शेजारीच एक व्यापारी राहत होते, ते कधीच येत नव्हते. एके दिवशी संध्याकाळी त्यांच्या घरी गेले, दुकान बंद झाल्यावर. म्हणले सावकार तुम्ही कधी येतच नाहीत माझ्या भागात. काय सांगा म्हणले, पेपर वाचायचं असलं तर लॅट्रिनमध्ये जाऊन वाचतो म्हणजे. कळालं, लक्षात आलं कोणाच्या. इतकं वेळच नाही मला. म्हणले तुम्ही स्नान करेपर्यंत काय करता. तुम्ही काय नाही, स्नान करून धोतर नेसून पाटावर बसेपर्यंत ताट वाढलेलं असतं ना तुमचं. म्हणजे हो असतं. तितक्या वेळात काय करता. म्हणजे काय नाही. म्हणजे तुमच्या स्नानाच्या वेळेला मी इथं येत जाईल आणि रोज एक विष्णू सहस्रनामाचा श्लोक शिकवित जाईल, तो तुम्ही दुसऱ्या दिवशीपर्यंत पाठ करायचा. तर व्यापारी चलक असतात, बुद्धिमान असतात, ते तसं काही हे नसतं. बरं म्हणजे तुम्ही म्हणताल त्यात विष्णू सहस्रनाम पूर्ण पाठ झालं. गोष्ट लांबवायची नाही का रंगवायची नाही मला. झाल्यानंतर सांगितलं महाराज सावकार उद्यापासून काय करायचं. पहिला तांब्या आंघोळीला घेतलं की शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं सुरुवात करायची. धोतर नेसून पाटावर बसेपर्यंत सर्व प्रहरणायुधा हा इथपर्यंत येत आहे. ज्यांना माहिती आहे त्यांच्या लक्षात आलं. जेवण करायचं, जायचं, काय करायचं नाही. आयुष्यभर हे करा. शेवट आयुष्य संपलं त्या सावकाराचं. शेवटच्या वेळेला आंघोळीला आणल्याबरोबर क्षम विष्णुरो षट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतभरत भाव पडले वळण इंद्रिय असं कळा. एवढं करतात संत. विठ्ठल 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 आपल्यासारखे म्हणले असते जा तिकडच, ये नाही तर नको येऊ. पण जगाच्या कल्याणा तसं सगळे संत
विठ्ठल विठ्ठल चला संत एवढं करतात त्याचपैकी चोखोबार आहे. आज चोखोबारांचा अधिकार केवढा होता महाराज. ज्या वेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला त्यांच्या चरित्रात आलेल्या भक्तिविजयात, आणि गावाला गावकोस बांधायचं ठरवलं. त्याच्यात भिंत पडली, चोखोबारा गेले. आमच्या भगवंताच्या डोळ्यातून पाणी आले. नामे माझा चोखे गेला. नामदेवराने सांगितलं कसा गेला. भगवंताने सगळं सांगितलं. इतके माणसं मेले, माझ्या चोख्याचे आढळ घेऊन ये, इथं समाधी करायची. नामदेवराने सांगितलं देवा येडायस का काय तू. अरे इतके माणसं मेले 100-200, आणि त्याच्यात तुझ्या चोख्याची हाडं कुठून दिसतील, कशी ओळखते. विठ्ठल 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 चोख्याची हाडं कशी ओळखतील. सांगितलं नाही. प्रत्येक हाड घ्यायचं आणि कानाला लावायचं. जे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणेल ते माझ्या चोख्याचं आहे. विठ्ठल 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 एवढा अधिकार होता मला चोखाचा. आणि भगवंतानी आपल्या पायापाशी, आजही नामदेव पायरीच्या जवळच चोखोबारायांची समाधी पंढरपूरला आली, तिथंच. आणि ह्या दोघांचं दर्शन न घेता पांडुरंगाचं घेतलं तर पांडुरंगाला आवडत नाही बरं, काही लक्षात ठेवा. अगोदर त्यांचं दर्शन. तेच चोखोबार आहे. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतात ते या अभंगात. नाही सोज्वळ परब्रह्म सोज्वळ अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ अनादि निर्गुण वेदाचे ते मूळ अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ अनादि निर्गुण वेदाचे ते मूळ अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ परब्रह्म सोज्वळ विठवरी परब्रह्म सोज्वळ विठवरी अनादि निर्गुण वेदाचे ते मूळ परब्रह्म सोज्वळ परब्रह्म सोज्वळ अनादि निर्मळ वेदाचे जे मूळ परब्रह्म सोज्वळ विटेवरी. आमच्या आडगावची परंपरा अजून चांगली बरं का विष्णुभाऊ, खरे खोटे. आमचे ढेरे बरोबर आहे ना. नाव लक्षात येईना आता, काय नाव विसरून जातं एखाद वेळेस, मला लक्षातही येत नाही. पण परंपरा आज पाठांतर
त्याप्रमाणे असो अनादी. आता हे अभंग दिसायला सोपं आहे, 3च कडव्याचं आहे, पण सांगायचं म्हणलं तर खूप तर्क करावा लागतो आणि बुद्धीला जेवढं झेपेल तेवढं सांगेल. कारण अनादी या शब्दात जर म्हटलं तर याच्यात विचारसागर येतो, वृत्ती प्रभाकर येते, त्याच्यानंतर भामती येते, त्यानंतर जे त्याने आणि मला कसं ब्रह्मसूत्र भाष्य येते, गीता भाष्य येते अनादी म्हणजे, बरोबर. आता इतक्याचा विचार सांगायला माझी त्यांना नाही सांगणार. आदी आदी ज्याला आदिही नाही आणि अंतही नाही. वास्तविक पाहताना काही गोष्टी अनादी मानलेल्या आहेत. ब्रह्म आणि माया, जीव आणि ईश्वर, बरोबर. जीव आणि ईश्वर, जड आणि त्यांचा भेद, बरोबर. 6 अनादी आहेत. चुकलं तर सांग, म्हणजे तसं सांगायला भिऊ नका बरं का. मग हे अनादी आहेत, खरं आहे ते. मग म्हणूनच आरंभवादकार, त्यानंतर अजातवादकार, त्यानंतर परिणाम विवर्तवाद, त्यानंतर दृष्टीसृष्टीवाद, सृष्टी-दृष्टीवाद, आणखी काय तर्क, सगळे जर घालायचे म्हणलं याच्यात तरी अनादीमध्ये येऊन बसतात. आणि हे जर सांगायचं ठरलं, विचार केलाच नाही त्यांचा, पण केलं तर एक जण ऐकायला बसायचं नाही. विठ्ठल विठ्ठल त्याचं कारण ब्रह्म हे अनादी आहे. त्याचं कारण जर काही असेल, ज्याला स्वगत सजातीय विजातीय भेद नाही, ज्याला उत्पत्ती स्थिती लय नाही, देशकाल वस्तू भेद नाही, त्याला अनादी म्हणतात. तुम्ही म्हणाल बुवा मग अनादी आहे, खरं आहे ते. कधी उत्पत्ती झाली याचं सांगता येत नाही, आणि कधी लय होईल याचंही सांगता येत नाही. आणि हे जर झालं तर सगळे आपण चार वाकात जाऊन बसू ना. यांचा लय जर म्हणलं तर ब्रह्माचं लय म्हणल्यावर 4 वाकातच जावं लागेल. ब्रह्माचं 4 वाकांचं काय आहे, 4 गेले की संपलं. त्याप्रमाणे नाही, यांचा लय नाही, म्हणूनच याला अनादी असं म्हटलं. ते म्हणाल बा मग हे जगताची उत्पत्ती स्थिती, हो जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुव हि जन्ममृतस्य च तस्मात् परिहर्यर्थे नत्वं शोचितुम् उपजेते नासे नासलेते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ऐकायला थोडंसं अवघड आहे, बरोबर आहे, पण अनादी आहे आणि पुन्हा निर्मळ आहे. कसल्याही प्रकारचा लवलेश ज्याच्यात नाही, दुसरी मिसळ नाही. पण याच्यात पूर्वपक्षाचा वाद घेऊ का चालेल ना. वेळ म्हणून घालवायचा नाही, पण पूर्वपक्ष काय. मला हे म्हणायचं, ब्रह्म जर इतकं निष्कलंक आहे तर मायेची उत्पत्ती कुठून घ्यायची? खरं खोटं सांगा. बरोबर. आणि माया जर याच्या आतमध्ये आहे म्हणावं, याच्या बाहेर तर काहीच नाही ना. मग याच्या आत जर माया आहे तर हे निर्मळ कसं होईल? विठ्ठल विठ्ठल सांगतो. त्यालाही पर्याय आहे आणि भगवंतानी माझ्या बुद्धीला दिलं त्याप्रमाणे मी सांगतो. त्याचं उत्तर श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंदात आहे. कुठं? पुरा एवमेतत् पुरा पृष्टो मैत्रेयो भगवान किल क्षत्तावनं प्रविष्टेन त्यक्त्वा स्वगृह मृद्धिमत्. आता सगळं तिथं बाकीचं काही सांगत बसत नाही, पण विदुरानं घर सोडलं, यमुनेच्या काठावर उद्धवाची आणि भगवंत म्हणजे यांची भेट झाली विदुर काकांची.
भगवान निर्धामाला गेलेला समजलं, सगळं भागवत सांगत बसत नाही. पण भक्तांची काळजी देवाला असते महाराज. उद्धवाला विचारलं, मी ज्ञान विचारीन म्हणलो होतं. आपलंही असंच आहे महाराज, आज विचारू उद्या विचारू, आज विचारू उद्या विचारू. आमचं प्रारब्ध असंच महाराज. पंढरपूरचं कर्म संपल्यानंतर ऋषिकेशला जायचं वेदांत परिभाषा वगैरे शिकण्याकरता, पण प्रारब्धानं नाही जाऊ. तिला पूर्वदत्तेषु या विद्या या न्यायानं वडील वारले. आहे तेवढं बरं आहे म्हणावं, चला जा. काय प्रारब्ध जे आहे त्याप्रमाणे बरं आहे म्हणावं. लोक मूर्ख म्हणत नाहीत, एवढंच विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ती कृपा कुणाची असेल तर आमच्या पैठणच्या एकनाथ महाराजांची. त्यांच्या परंपरेतलं मी लेकरू असल्यामुळं नाथाने मला हाताशी धरले आणि त्यांच्या जीवावर चालतो मी, दुसरं बाकी काय. आपलं काय चाललं होतं की विदुर काकांनी उद्धवाला विचारलं, उद्धवा मी ज्ञान विचारीन असं म्हणलो भगवंताला, पण जाणं झालं नाही रे. आणि आपलं असंच होतं, मला आयुष्य जातं पण ज्ञान ऐकायला भेटत नाही. मला कोण सांगेल तर तू सांग. उद्धवानं सांगितलं, मला भगवंतानी परवानगी दिलेली नाही. बरोबर आहे ना, आहे ना. मग उद्धव विदुरानं सांगितलं, जाऊ कुठं. सांगितलं, भगवान परमात्म्याने विदुर काका तुमची व्यवस्था करून ठेवलेली आहे. भगवान ती व्यवस्था करून ठेवतो महाराज. कृपा करून बुद्धिप्रकाश पाडतो. आत्मानुभव विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ददामी बुद्धियोगंतम येणं यामुपयांती ते. त्याची सेवा केल्यावर वाया जात. त्यावेळेला उद्धवाने सांगितलं, काका घाबरू नका. भगवान परमात्मा निर्धामाला जातेवेळी सगळे ऋषी मुनी देव दर्शनाला आले होते भगवंताचे. त्यावेळेला मैत्रेय नावाचे ऋषी आले होते. मैत्रेय जवळ आल्याबरोबर भगवंताने सांगितलं, मैत्रेय विदुर तुझ्याकडे येतील, तू त्यांना ज्ञान सांग. केवढी कृपा आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विदुर काका गेलेले द्वारी द्युनद्यां वृषभः कुरुण मैत्रेण मासीन मगालो क्षत्तोपसक्ताच्युतभावशब्दं पप्रच्छसौशील्य गुणाभितृप्तः सुखाय कर्माणि करोति लोके. सगळे श्लोक पाठ नाही राहिले आता. लोक सुखा करता करतात पण दुःखच पदरात पडतं. कारण काय त्यावेळेला. आणि मैत्रियाने उत्तर दिलं, ही माया दुःखरूप अशा प्रकारची आहे. जन्म मरण भोगायला लावते, अमुक करते तमुक करते. मग सांगितलं, ही माया निर्माण कुठून झाली. तिथं वेदांत शास्त्रकार म्हणतात सगर्भ माया असं ब्रह्माला म्हटलेलं आहे. तिथं आपल्याला शंका घ्यावी लागते बरं का. सगर्भ माया अशी घ्यावी लागते. आणि ती माया ज्या वेळेला ब्रह्मांडाचं प्रारब्ध भोगण्याकरता फलोन्मुख होईल. कारण समष्टी प्रारब्ध म्हणजे वेदांताच्या भाषेत बोलायचं ठरलं तर समष्टी प्रारब्ध सुखदुःख भोगण्याकरता फलोन्मुख झाल्याशिवाय भगवंताला इच्छा होत नाही. का इतका अवघड सांगितल्याशिवाय जमायचं नाही म्हणून सांगतो, पण होईल तितका सोप्याचा प्रयत्न करतो. मग ते फलोन्मुख झाल्याबरोबर काय होत आहे महाराज. काय होतं, काल त्या ठिकाणी येतो. त्या ठिकाणी विदुराने कालाचं आपल्या मैत्रियाने काल सांगितले. न्याहळी पाक केवढा पसरला शे चवडा करून माझी वडा आकार उघड. काल काय करतो महाराज. काल सगळ्यांना मिळून त्या मायेला आणि चेतना देतो आणि भगवान परमात्म्याचं विराट स्वरूपाची उत्पत्ती आणि एकोहम बहुश्याम असं होतंय. आणि मग जगताची उत्पत्ती होते.
मग तुम्ही म्हणाल ही सगर्भ माया आहे, मग अनादी निर्मळ कसं होईल हे? तसाच प्रश्न विदुराने मैत्रेयाला केलेला आहे. सूक्ष्म रीतीनं बघा तुम्ही त्यावेळेला की मग ही माया जर त्याच्यात आहे तर ही माया आपला प्रभाव ब्रह्मावर कशी दाखवू शकते? ब्रह्माची शक्ती कमी कशी होते? चुकलं तर मला येऊन सांग पुन्हा. नाही म्हणजे तिसऱ्या स्कंदातलं ही माया उत्पन्न होती कशी, कसं होतं कसं? त्यावेळेला एका भाष्यकाराने असा मला एका वक्त्याने सांगितलेलं आहे, हे काही भागवतात नाही किंवा काही नाही, एका वक्त्याने सांगितलं की भाष्यकाराने एका असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला धो 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 पाऊस पडतो, नद्या भाड 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 वाहतात, शरदकालाला सुरुवात झाल्यानंतर नदीचं पाणी निवळतं, पण नद्यांना गुडघे इतकं मांडे इतकं कमरे इतकं पाणी वाहतं. ते संपल्यानंतर शरदकालूर हे आणि सरिता ओहटू लागे, तैसे चित्त काढील वेगे प्रपंच. पुढचं सोडून द्या. शरदकाल निघाला, नदीचं पाणी कमी झालं आणि काठावर शेवाळ आलं. कुठून आलं सांगा? शेवाळ कुठून आलं? कुठं होतं? पाण्यातच होतं ना, पाण्यातच निर्माण झालं. तशी माया आहे. विठ्ठल विठ्ठल बरं, शेवाळ जरी पाण्यावर आलं तरी खाल्लं पाणी निर्मळच असतं ना. का ते काय गुडलं होतं का तिच्यामुळे? त्याचा आणि याचा संगती आहे का? नाही. बरं, त्याप्रमाणे देते ब्रह्म हे निष्कलंक म्हणून आणि वास्तविक पाहताना अनादी आहे आणि निर्मळ आहे. जरी माया त्याच्यात आहे तरी माया त्याला काहीही करू शकत नाही, धक्का लावू शकत नाही. मग तो म्हणाल बा हा काल काय करतो? काल मी सांगितलं ना की समष्टी प्रारब्ध एकत्र आलं. मग तुम्ही म्हणाल प्रलय काल झाल्यावर हे काल कुठं जातो? मी त्याला एक उदाहरण सांगत असतो. 4 चाकी गाडी आहे, 8 दिवस एकाच जागेवर आहे, चावी लावली, मशीन सुरू झाल्याबरोबर तुम्हाला किती वाजले दाखवित ना? त्यावेळेस घड्याळ कुठं असतं? ती बंद असते ना. तसाच काळ जागाच असतो, काळ झोपलेला नसतो. आणि तो भगवंतात कालो उस्मी लोक क्षयकृत प्रवृत्त, तो काल जागाच असतो. हे ऐकलेलं सांगायला का माझ्या पदरचं काही, पण भगवंताची कृपा म्हणलं जसं सांगता येईल तसं सांगेल. कारण वारकरी संप्रदायात यारे यारे लहान थोर याती भलते नारी करावा विचार न लगे चिंता कोणाशी नर नारी बाळे आदी करुण वेश्याही. सगळं प्रमाण म्हणत नाही बाकीचे. आणि एक तिसरी गोष्ट, जेवढं सांगता येईल तेवढं सांगेल, नाही तर जे विठ्ठल करेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पूर्वसंकल्पाप्रमाणे चतुर्विधा भजन चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. पुढं तस्य करता मपि माम विद्या करता रमव्यम. आता असं होतं बरं का, तसं म्हणजे मुद्दाम विचारतो असं नाही, होतं का वयाच्या म्हणून त्या काळात. पण कलियुगाला सुरुवात झाली. कर्तेयध्यायतो विष्णु स्त्रेतायां यजतो मखैः द्वापरे परिचर्याच कलौत हरी कीर्तना. कलियुगा माझी करावी कीर्तन, जेणे नारायण देईल भेटी. त्याचं कारण कृतयुगात आयुष्य खूप मोठं होतं, ते त्रेतायुगात थोडं कमी झालं म्हणून यज्ञ यागादिक निघाले. द्वापार युगात आणखी कमी झालं, भगवंताची फक्त सेवा
आणि कलियुगात नामस्मरण. त्याचं कारण कली संतरण उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. त्याच्यात नारद आणि ब्रह्मदेवाचा संवाद आहे. नारद एकदा ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवा, कलियुगात एखाद्या वेळेस गुळणा करायला पाणी भेटेल का नाही सांगते. स्नान झाल्यावाचून संध्या नित्यकर्म कसं करायचं. ब्रह्मदेवाने सांगितलं खरं आहे. मग त्याच्याकरता एक सोपा उपाय म्हणजे काय. नाम जप यज्ञ परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थी. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे. या 32 अक्षराचा मंत्राचा जप करावा. पण नारदाला माहिती होतं. आणि ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज आदिकांना अवतार घ्यायचा, आद्यकवी मुकुंदराज त्याच्यानंतर माऊली अवतार घ्यायचा, त्यावेळेसच या नारदानी आणि या सगळ्या संत भक्तांची आणि काय झाली बैठक झाली. आणि त्या बैठकीत एकच आहे, अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. मग काय केलं महाराज, सगळ्या संतांनी मिळून या मंत्राचा लसावी काढला गणिताच्या भाषेत. बरं, वरच्या ओळीतला राम घेतला, खालच्या ओळीतला कृष्ण घेतला, सगळ्यात सर्वसाधारण म्हणून हरी घेतला. म्हणून रामकृष्ण हरी हा वेद मंत्र आहे, साधा मंत्र नाही. काही लोक म्हणतात तुमचं रामकृष्ण हरी, तर तुम्हाला त्याची काही चव माहिती आहे का हे मला सांगा. त्याचं कारण कलियुगात नामस्मरणा इतकं सोपं साधन करायला राम दोन्ही अक्षर सुलभ. राम राम दोन्ही अक्षर खरे गा. रामकृष्ण वासुदेवा दानवी गणाची वाहजब चपोळ्या टाळ काकर्या गोत्सगा रामकृष्ण वासुदेवा. देवते गोड खरे गा. रामकृष्ण वासुदेवा दानवी गणाची वाहजब चपोळ्या टाळ काकर्या गोत्सगा रामकृष्ण वासुदेवा. आताच्या काळात कोणत्या अभंगावर किती चाली बसवता येतील, पण काही अभंग असे आहेत की तशाला तशीच म्हणावं लागतात. ते पूर्वी अपार चालत आलेले आहेत. आणि याचं श्रेय वैकुंठवासी बंकट स्वामी महाराजांना द्यावं लागेल. विठ्ठल विठ्ठल राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे जागा मागील प्रहरे शेवटीचे गोड तिची खरे गा. शेवटीचे गोड याचा अर्थ आयुष्याच्या शेवटी हेच गोड करणार आहे. त्याचं कारण अंतकालेच मामे स्मरण मुक्त्वा कले या प्रयाती ते जंधे सयाती. बरोबर आहे, सयाती परमांगती. त्याप्रमाणे राम या अक्षरात सगळ्यात सोपं कृष्ण म्हणायला जीभ वाकडी तिकडी करावी लागते. परमपूज्य वैकुंठवासी डोंगरे महाराजांनी म्हणायचं कृष्ण म्हणताना जीभ वाकडी तिकडी, त्याच्यापेक्षा राम सोपं आहे. आणि राम काय करतो म्हणाल, सर्वान रमयती इति राम. सगळ्यांना रमवतो तो राम आहे. आणि ज्याच्यात राम नाही ते फेकूनच द्यावं लागतं. विठ्ठल 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 मग रामाच्या पुढं कृष्ण का, तर रामाची व्याप्ती सांगण्याकरता कृषी भू व्यापक किती आहे ते या अभंगात पुढं सांगेल. कृष्ण याच्यात कृ
हा कृषी भूवाचक नाम यो वै भूमा तत्सुखम. कारण माणसं थोडेच म्हणून अवघड सांगायला काही हरकत नाही म्हणून बोलायला बरं का. आणि माझ्या जसं बुद्धीला येईल तसं बोलल एवढंच. त्याप्रमाणे कृष्ण या शब्दात याच्यात कृष नाम व्यापक, श नाम षडगुण ऐश्वर्य संपन्न, न नाम नारायण. नारा इति नारा आपो इति आपो नारा इति प्रोक्त शंकराचार्य म्हणतात. आणि नारा नाम जीव तस्य आयनम स नारायण. विठ्ठल विठ्ठल म्हणून राम आणि कृष्ण इतके व्यापक आहेत. आणि हरी काय करतो हे अभंगात सांगाल, आता नाही सांगत, कारण आता सांगितल्यावर सगळं बिंग उघडून पडत नाही. विठ्ठल विठ्ठल कारण चोखा म्हणे हरी पंढरी आहे त्यावेळेस सांगायला विठ्ठल. याप्रमाणे असो.